नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत सफाई कामगारांच्या विविध प्रश्न समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी मे 22 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी महापालिका प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या सेवा अटी, आरोग्य तपासणी, घरकुल योजना आणि राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेतली। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुकेश सारवान यांनी सांगितले की नवी मुंबई महानगरपालिकेत सध्या 7500 कंत्राटी आणि 2461 कायमस्वरूपी असे एकूण 9961 सफाई कामगार कार्यरत आहेत। या सर्व कामगारांची दर 3 महिन्यांनी आरोग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत 25 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना मालकी तत्वावर मोफत सदनिका देण्याच्या विषयावरही आयुक्तांसमवेत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले। मात्र जागेअभावी गृहसंकुल उभारण्यात अडचणी येत असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली। मुकेश सारवान यांनी सांगितले की सफाई कामगारांच्या जागा कायमस्वरूपी पद्धतीने सरळ सेवा भरतीने भराव्यात अशी शिफारस आयोगाने 1998 मध्येच राज्य शासनाला केली होती। मात्र ही शिफारस अद्याप मंजूर न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। तसेच सफाई कामगारांनी किंवा त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या संघटना व नागरिकांनी आपले प्रश्न थेट आयोगाच्या चेंबूर कार्यालयात दाखल करावेत असे आवाहनही मुकेश सारवान यांनी यावेळी केले। पालिका प्रशासन, नवी मुंबई।